मी रमेश दिनकर निकम, राहणार सुरेगाव, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर. मी जिल्हा परिषद शिक्षक आहे. शिवाय मुलांसाठी काम करण्यासाठी बालरक्षक म्हणूनही काम करतो. परंतु जिल्हा परिषद शिक्षक असताना माझे सॅलरी अकाउंटमधून 45,000 रुपये SBI बँक शाखा कोपरगाव या शाखेतून पगार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी गायब झाले. आज 6 महिने झाले, परंतु सायबर क्राईमला कंप्लेंट देऊनही ते पैसे आजपर्यंत रिवार्ड झाले नाही. जर हा शिक्षकच बालरक्षक आहे आणि हाच जर भक्षक बनला, म्हणजेच सदर शिक्षकाच्या पगाराला संरक्षण नाही. सॅलरी अकाउंट असून सुद्धा सदर क्रेडिट कार्ड धारक SBI बँकचं क्रेडिट कार्ड घेतलं होतं. सदर बँकेचं ॲटो पद्धतीनं क्रेडिट कार्ड भरणा करत होतं. हे चालू असताना अचानक 12 तारखेला 44,000 रुपये पगार झाला आणि पगार झाल्यानंतर 13 तारखेला सदर बँकेमधून इंटरनेट सेवा माझी बंद केलेली असताना सुद्धा क्रेडिट कार्ड धारकाच्या नावाखाली मला फोन येत होते आणि दुसऱ्या दिवशी माझे 45,000 रुपये ट्रान्सफर झाले. सदर जर इंटरनेट बँक सेवा माझी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कोपरगाव बंद असताना सुद्धा OTP न देता सदर बँकेमधून पैसे गायब होण्याचा प्रकार प्रथमतः या ठिकाणी कोपरगाव तालुक्यात झाला असून सदर चौकशीसाठी सायबर क्राईमला मी कंप्लेंट दिली. सदर सायबर क्राईम अहमदनगरलाही कंप्लेंट दिली. सदर सायबर क्राईम मुंबई, दिल्ली या ठिकाणी कंप्लेंट दिली. परंतु आजपर्यंत 6 महिने झाले माझे पैसे रिवार्ड झाले नाही. सदर चौकशी SBI बँकेच्या अधिकाऱ्यांना केली असता सदर बँक अधिकारी यांनी सांगितले की सदर अकाउंट ॲक्सिस बँकमध्ये सदर पैसे ट्रान्सफर झालेले असून निम्मे पैसे सर तुमचे त्या बँकेमध्ये लॉस अकाउंटमध्ये आहे. सदर तुम्ही सायबर क्राईमला कंप्लेंट दिली असताना तुमची चौकशी झाल्यानंतरच ते पैसे रिवार्ड होतील. सदर मी चौकशी केली असता सायबर क्राईमला सदर तुमची चौकशी चालू आहे. सदर त्यानंतर कोपरगाव पोलीस स्टेशनला सायबर क्राईम कोकणे मॅडमकडे माझा तपास चालू असताना मी जबानीमध्ये सर्व हकीकत त्यांना सांगितली. जर माझे पैसे फ्रॉड झाल्यानंतर सदर व्यक्ती माझा पाठलाग करून SBI बँकेत येतो आणि माझा फ्रॉड फक्त SBI बँक आणि क्रेडिट धारक यांनाच माहीत होता, परंतु तो व्यक्ती पाठीमागून येऊन सदर अधिकाऱ्यांना सांगत असताना या ठिकाणी जो अधिकारी विचारणा करत असताना सदर अज्ञात व्यक्ती माझ्या पाठीमागून लोकेशन घेऊन येतो आणि सदर बँकेला तक्रार केल्यानंतर साहेब हा अधिकारी माझ्या ओळखीचा नाही, पोलीस बोलवा आणि याला पोलिसाच्या ताब्यात द्या आणि चौकशी करा. याला कसं माहीत माझे पैसे फ्रॉड झाले, तर सदर व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करा. त्याच वेळेस तो व्यक्ती त्या ठिकाणी SBI बँकेमधून पळ काढला. सदर या बँकेमध्ये CCTV कॅमेऱ्यामध्ये हा तपास द्यावा, जेणेकरून असे फ्रॉड करणारे एका शिक्षकाचे जर असे पैसे या ठिकाणी फ्रॉड होत असेल तरी जो मुलांना घडवण्याचं काम करतोय त्याच शिक्षकावर अशी वेळ येते. या ठिकाणी मी सांगू इच्छितो की असा बँकेचा फ्रॉड झाल्यामुळे आणि अशा शेतकऱ्यांचा अनेक आत्महत्या झाल्यामुळे अनेकांना प्राण गमावे लागले. असे प्राण यांना गमवायचे काय किंवा
आत्महत्या प्रवृत्त करण्यासाठी या बँका तयार झाल्या काय? फ्रॉड करणाऱ्या व्यक्तीवर कुठल्या प्रकारची कारवाई केली जात नाही. मी वारंवार अनेक गट शिक्षण अधिकारी, वरिष्ठ अधिकारी यांना तक्रार दाखल केली, परंतु मला समाधानकारक असे उत्तर कोणीही दिले नाही. सदर तपास या ठिकाणी कोपरगाव पोलीस स्टेशन अहमदनगर सायबर क्राईम करत असून सदर व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून सदर माझ्या स्टेट बँक ऑफ इंडिया या शाखेमधून माझा पगार दर महिन्याला होत असतो, तरी माझ्या बँकेच्या खात्याला, शिक्षण खात्याला विनंती आहे की सदर माझ्या खात्याचं संरक्षण करावं. सदर चौकशी होईपर्यंत माझ्या खात्यामधून कुठल्याही प्रकारचा व्यवहार करू नये असे मी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कोपरगाव मॅनेजर व सायबर क्राईम दिल्ली यांना विनंती करत आहे की अशा प्रकारचा फ्रॉड करण्या व्यक्तीवर लवकरात लवकर गुन्हा दाखल करून अशा स्कॅन्डलचा, रॅकेटचा पर्दाफाश करावा, जेणेकरून अशा शिक्षकांना कधीही त्रास होऊ शकतो, कधीही पैसे ट्रान्सफर होऊ शकता. म्हणून आपण यावर त्वरित चौकशी करून त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करावा, मग माझे 45,000 रुपये रिवॉर्ड करण्यात यावे, हेच या ठिकाणी मी सांगू इच्छितो.